नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आहे आपल्या खास त्या मित्रांसाठी जे उद्या स्कॉलरशिप परीक्षेला बसणार आहेत किंवा पेपर द्यायला जाणार आहेत. तर अशा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा एकच सल्ला असेल की विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही ऑलरेडी वर्षभर मेहनत घेतली, अभ्यास केलेला आहे. तर आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता आपण एक्झाम हॉलमध्ये बसणार आहोत, ब्लॉकमध्ये बसणार आहोत आणि क्वेश्चन पेपर आल्यानंतर कुठलीही घाई न करता व्यवस्थितपणे क्वेश्चन वाचा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे 4 सब्जेक्ट असतील. त्यात असेल मॅथ्स, त्यानंतर असेल इंग्लिश, मदर टंग मराठी असेल आणि नेक्स्ट असेल तो इंटेलिजन्स. तर ज्यावेळी तुम्ही मॅथ्स आणि फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असेल किंवा मराठी असेल त्यानुसार जर बघायला गेलो आपण तर तर तुम्हाला मॅथ्स आणि जर इंग्लिश असेल तर इंग्लिशचे ग्रामरचा तुमचा अभ्यास झालेला असेल, तुम्ही सर्वप्रथम इंग्लिश घ्या आणि त्यात जे काही वेळ आहे त्यात कमी जर वेळ लागला तर तो उरलेला वेळ काय करा, मॅथ्ससाठी यूज करा. त्यानंतर सेकंड पेपर असेल तुमचे इंटेलिजन्स आणि तुमची जी सेकंड लँग्वेज असेल त्या लँग्वेजसाठी मराठी किंवा इंग्लिश. तर तिथेही तोच प्रकार करू शकता तुम्ही. जिथं तुमचा जास्त अभ्यास झालेला आहे तो पार्ट अगोदर सॉल्व करा, नंतर इंटेलिजन्स घ्या किंवा इंटेलिजन्स झालेला असेल तर तो आधी सॉल्व करा आणि मग राहिलेला पार्ट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही टेन्शन न घेता शांततेत अगदी संयमाने पेपर लिहायचा आहे, पेशन्स ठेवून लिहायचा आहे आणि उद्या सकाळी पेपरला जाण्या अगोदर आपल्या आईवडिलांचं आपल्याला दर्शन घेऊन जायचं आहे. त्यांच्या पाया पडून पेपरला जा, पेपर नक्कीच चांगला जाईल. मी तुम्हाला माझ्या क्लासतर्फे टॉपर सायन्स मॅथ्स क्लासेसतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचे आईवडीलही तुम्हाला आशीर्वाद देतील. तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही फक्त एक स्कॉलरशिपचे विद्यार्थी नसून तुम्ही उद्या भविष्यातले भारताचे भाग्य विधाते होऊ शकाल. कोणी डॉक्टर असेल, कोणी वकील, कोणी इंजिनियर, कोणी सायंटिस्ट पण होऊ शकेल. तर अशा सर्व सायंटिस्ट लोकांना माझं सायंटिस्ट असतील, डॉक्टर, वकील, इंजिनियर या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.